स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो. उद्या दिनांक 18 रोजी होणाऱ्या सकाळी कार्यक्रमाची माहिती देण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवण्यात आले. उद्या सकाळी 11 वाजता लहान मुलींचा जो सायकल वाटपाचा संकल्प आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण सोडला होता की 15,000 सायकली आपण या ठिकाणी तालुक्यामध्ये आणि इतरही मतदारसंघामध्ये आपण वाटणार आहे. मागच्या महिन्यामध्ये जवळपास 3,000 सायकलींचं वाटप झालं. काल मान तालुक्यामध्ये सायकलींचं वाटप झालं. आज उद्या परत फलटण तालुक्यामध्ये 5,000 सायकलींचं वाटप होणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उद्या जे काही विद्यार्थी 2-2.5 विद्यार्थी येतील त्यांना सायकल देणार आहे. पण गावोगावी साधारण 5,000 सायकल उद्या वाटप होणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सायकल वाटपाच्या आणि दुसरा कार्यक्रम घेतलाय आपण बांधकाम कामगारांचा मेळावा घेतलाय. सातत्याने फलटण तालुक्यामधील बांधकाम कामगार संघटना ज्या आहेत ते भाजपच्या संलग्न असणाऱ्या ज्या कामगार संघटना आहेत त्या सातत्याने लोकांना त्यांचे लाभ मिळवण्यासाठी काम करतायत आणि लाभाचं साहित्य आणि आदरणीय कामगार मंत्री खाडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होत आहे. दोन ठिकाणी 2 मेळावे आहेत. एका ठिकाणी मुलींच्यासाठी सायकल वाटपाचा कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कामगारांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे. हे दोन्ही कार्यक्रम उद्याच्या टायमिंग, एका कार्यक्रमाचं टायमिंग 11 वाजता आणि एका कार्यक्रमाचं टायमिंग 1:30 वाजता. तर या दोन्ही कार्यक्रमाचं निमंत्रण फलटण तालुक्यातील जनतेला आपल्या मार्फत पोचवावं अशी मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतोय, जेणेकरून जास्तीत जास्त मुलींना त्याचा लाभ घेता यावा, जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना त्याचा लाभ घेता यावा ही याच्या मागची भावना आहे. स्थळ एक दत्त गार्डन आहे आणि दुसरं स्थळ आहे रॉयल पॅलेस. शुभारंभ इथे मुलींच्यासाठी सायकल वाटप होणार आहे उद्या. आणि रामोशी पुलाच्या इथे विडणीच्या जवळ तिथं कामगार मेळावा तिथं होणार आहे. बांधकाम कामगारांचा मेळावा त्या ठिकाणी विडणी इथे दत्त गार्डन या मंगल कार्यालयामध्ये होणार आहे. तो साधारण 1:30 वाजता तो मेळावा आयोजित केलेला आहे आणि 11 वाजताच्या दरम्यान सायकलचं वाटप आहे. शुभारंभ या मॉल्समध्ये. आर्थिक नुकसान घेऊन सुद्धा आज लोक भारतीय जनता पार्टीला जॉईन करत आहेत. मला अशा सर्व लोकांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय की तालुक्याच्या विकासाच्या वाटचालीमध्ये त्यात काही ठिकाणी सिंहाचा वाटा घ्यायला तयार असतील, काही ठिकाणी ते लायन शेअर म्हणजे ज्याला लायन शेअर म्हणतो, ज्याला खारीचा वाटा म्हणतो, कुठलाही वाटा उचलायला तयार आहे. त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करणार आहे. सर्वांना आम्ही सन्मान देणार आहोत. आपण शिवराजे आता आगामी राजकारणामध्ये म्हणजे युती किंवा युतीच्या बाहेर तरी असं शिवराजांच्या सोबत तुम्ही राहणार? मी शिवराजांच्या सोबत राहणार आहे आणि त्यांनी प्रामाणिकपणे लोकसभेला आम्हाला मदत केलेली आहे आणि त्या मदतीच्या जाणीवेतून शिवराजांच्या राजकीय भवितव्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. कारण त्यांच्यामध्ये असणारी नेतृत्व क्षमता यांनी 3 बंधूंनी फक्त स्वतःच्या घरात कोंडून ठेवली. शिवराजांनी त्यांना संजू बाबाला सभापती केलं आणि 3 सदस्य सभापती केलं. नुसतं सभापती केलं नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. पण सत्ता त्यांनी घरामध्ये नेतृत्वाची क्षमता असताना सुद्धा शिवराजांवर त्यांनी अन्याय करण्याचा प्रयत्न केला. नुसता अन्याय करण्याचा प्रयत्न केला नाही, आलेल्या प्रत्येक संधीला हे 3 भाऊ त्यांच्या आडवे शिरले आणि वापरून घेतल्यानंतर 30 वर्ष शिवराजांनी रक्ताचं पाणी केल्यानंतर एका दिवसात शिवराजे तालुक्यातील नसून ते बाहेरचे होतात.
आणि अशा पद्धतीने कार्यकर्त्याला वापरा आणि मग फेकून द्या, अशा पद्धतीची भावना ही चुकीची आहे. माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या कुटुंबातून मी माझे सर्व माझे सहकारी यांच्याकडून मी शिकतोय. मग कार्यकर्ते काय चिखला मातीचे बनत नसतात, की आज मला 100 कार्यकर्ते पाहिजेत, थापलेत आणि दिवाळीच्या किल्ल्यातल्या सैन्याप्रमाणे आणलेत. कार्यकर्त्यांवर प्रेम करावं लागतं आणि कुटुंबाच्या बाहेर जाऊन त्यांना आपण आपलं कुटुंब मानावं लागतं. शिवरूप राजेंना मला सांगायचंय, त्यांना सभापती नाही तर याच्यापेक्षा मोठी संधी द्यायची आवश्यकता होती. ती संधी घेऊन स्वतःच्या भावाला संधी दिली मार्केट कमिटीला, किंवा सभापतीला स्वतःच्या पुतण्याला दिली आणि शिवरूप राजांना दाबण्यात आलं. जिल्हा बँकेला बाहेरच्या लोकांना उपाध्यक्षपद अध्यक्षपद करण्यास संधी दिली, पण शिवरूप राजांना संधी दिली नाही. आणि शिवरूप राजे संधी दिली नाही म्हणून कधी रुसले नाहीत. पण शिवरूप राजेंनी ठरवलं होतं की सारखे सारखे पक्ष बदलायला नको. आता आपण महायुतीत असताना अजितदादांनी आणि देवेंद्रजींनी ठरवलं असताना मग फलटण तालुक्याचा उमेदवार पाडायचं नको अशी भूमिका असल्यामुळं त्यांनी रामराजेंनाही ते सांगितलं होतं की मी यावेळेस महायुतीची भूमिका करणार, तुम्ही सुद्धा महायुतीची भूमिका घ्या. स्वतःच्या स्वार्थासाठी आपण सारख्या वारंवार भूमिका बदलल्या तर तालुक्यातली जनता माफ करणार नाही, अशा प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन होता. पण शिवरूपराजेंनी मला लोकसभेला मदत केल्यानंतर शिवरूपराजे वाईट झाले, शिवरूपराजे दृष्ट झाले, शिवरूपराजे सावकार झाले. ज्या दादाराजे खर्डेकर कुटुंबीय असतील, शिवरूपराजे असतील, हे एका दिवसात वाईट झाले. माणिकराव निरुपयोगी झाले. हिंदूराव नाईक निंबाळकरांनी 96-95 साली सर्वांना एकत्र करून यांना रामराजेंना आमदार करण्याचा जो संकल्प केला, सगळ्यांना पुढाकार केला. मग हिंदूराव नाईक निंबाळकर हे जेव्हा पुण्याला भेटण्याकरता आले सर्व लोकांना घेऊन, अक्षरशः त्यांच्या निवडून आल्यानंतर रामराजेंच्या बंगल्यावर भेटायला गेल्यानंतर जवळच्या माणसांना त्यांनी पाणी सुद्धा विचारलं नाही. तहान लागली म्हणून बाहेर जे ग्रामीण भागामधली लोक होते त्यांनी हौदातलं पाणी त्या ठिकाणी पुण्यामध्ये पिलं. आणि तो प्रसंग आठवल्यानंतर इंद्रराव नाईक निंबाळकर स्वतः म्हटले की आपण बंड केलं पाहिजे, आपण लोकसभा परत खासदार झालं पाहिजे. ताकदीने ते खासदार झाले. हिंदूरावच्या बाबतीत, निंबाळकरांच्या बाबतीत तीच भूमिका. प्रल्हाद पाटील यांना तर विधानसभेला मदत केली, प्रल्हाद पाटलांनी यांना सर्व निवडणुकांना मदत केली. आणि प्रल्हाद पाटला जेव्हा कारखाना अडचणीत आणायचा आणि मोठ्या प्रमाणावर षडयंत्र करून कारखाना अडचणीत आणला, आर्थिक नाकेबंदी केली आणि कारखाना अडचणीत आणून प्रल्हाद पाटलांना अडचणीत आणून तो कारखाना हडपण्यात आला. त्याच पद्धतीने हा श्रीराम सहकारी कारखाना सुद्धा हनुमंतराव पवार साहेबांनी त्यांना मदत केली होती. 95च्या इलेक्शनला हनुमंतराव पवारांचा संपूर्ण गट हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या विनंतीनुसार त्या मैदानात उतरला होता आणि रामराजेंना आमदार करण्यासाठी मदत केली. आमदार झाल्यानंतर रामराजेंनी कारखान्यावरच पहिला डाव टाकला, कारखान्याचे इलेक्शन लावल्या, कारखान्याच्या विरोधात कोर्टात गेले, श्रीराम मंदिरामध्ये मिटिंग घेतली, झोन बंदी उठवली, लोकांना ऊस बाहेर घालायला लावला आणि कारखाना आर्थिक गर्गेत आणून बंद पाडला. स्वतःची राजकीय ताकद वापरली, फायनान्स बंद केला, नाक्यात तोंड्या करून हनुमंतरावांना अडचणीत आणण्यात आलं. आणि त्या दुर्दैवी त्या प्रवासामध्ये हनुमंतरावचा त्या प्रेशरमध्ये असताना बेंद्राचं पेमेंट करण्यासाठी गेला असताना हनुमंतरावचा त्या दिवशी अपघाती मृत्यू झाला. असे अनेक प्रसंग आहेत. मग सुभाष शिंदेचा तसाच वापर करण्यात आला, कृष्णचंद्र बोयट्यांचा तसाच वापर करण्यात आला, चिमणराव कदम साहेबांचा वापर करण्यात आला. या तालुक्यामधल्या नेते मंडळींचा वापर करून त्या नेते मंडळींना शेंगा खाऊन टरफल फेकल्यासारखं फेकल्याचा अनुभव आल्यानंतर तालुक्यामधली नेते मंडळी, तालुक्यामधली जनता, तालुक्यामधले सर्व कार्यकर्ते, मग ते कुठल्याही पक्षातले असेल ते जागे झालेले आहेत. आता फसायचं नाही असं ठरवण्यात आलंय. आणि मग रणजितसिंह निंबाळकरांच्या बरोबर तडजोड करू हे वाक्य कन्फ्युजन तयार करण्याकरता वापरलेलं वाक्य आहे. हे वाक्य रणजितसिंह निंबाळकर त्यांच्याबरोबर युती करायला कधीच तयार होणार नाही. काही सोन्याचं कार्पेट टाकलं तरी त्यांच्याबरोबर आम्हाला युती करायची नाही. ज्यांनी तालुक्याला ज्या पद्धतीने नागवलं, आपल्या तालुक्यातल्या संस्था बंद पाडल्या, आपल्या तालुक्यातले प्रकल्प बंद पाडले, आपल्या तालुक्यामध्ये निराशा, आज लोकांच्या तरुण पोरांच्या याच्यावर निराशा आहे. आज कमिन्स सारखी कंपनी असेल त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना
चा निम्मा पगार खाल्ला जातो, निम्मा नाही 70% पगार पोरांचा खाल्ला जातो. ते पोरांना मिळणारा पगार 25-26 हजार रुपये पगार असेल तर त्या पोरांना 10,000 रुपये पगार खाल्ला जातो. यामध्ये तरुणांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि लोकांना माहिती आहे की आमच्या रक्ताचं पाणी करून आम्ही काम करतो 12 तासानं, आमचा पगार कोणतरी खात आहे. हे निश्चितपणे तालुक्यामध्ये अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता येणाऱ्या विधानसभेला याचं चित्र तुम्हाला उमटल्याशिवाय राहणार नाही. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा वाटप माहिती नाही. फलटण कोरेगाव विधानसभेचं जागा वाटप अजून व्हायचं आहे. मला या ठिकाणी प्रश्न पडलाय की आत्ताचे आमदार दीपक चव्हाण जे आहेत यांच्याबद्दल मी न बोलणं योग्य आहे. त्या कोणत्या पक्षातून ते निवडणूक लढवणार आहेत हे कदाचित त्यांनाही माहिती नसेल आणि दीपक चव्हाणांचा वापर त्यांनाही कधी स्वातंत्र्य त्यांनी घेतलं नाही. लग्नाला जाणे, मैतीला जाणे एवढ्या पुरता ड्रायव्हर देऊन त्यांचा रबर स्टॅम्प म्हणून दीपक चव्हाणचा उपयोग करण्यात आला. दीपक चव्हाण हा तालुक्याचा आमदार नसून एका कुटुंबाचा घरगडी म्हणून त्याचा वापर करण्यात आला आणि दीपक चव्हाणांनी 15 वर्ष त्यामुळं ह्यांनी सांगितलं की नीरा देवकरच्या विरोधात जाऊन भेटायचं, ह्यांनी जाऊन भेटायचं आणि अशामुळं मला दीपक चव्हाणांचं मला बद्दल त्यांच्याविषयी क्यू येते आणि सहानुभूती येते की बाबा ठीक आहे, या आमदार म्हणून त्याला कधीच आमदार म्हणून जगून दिला नाही आणि अशा माणसाच्या बरं आता कुठल्या पक्षातनं हा उभा राहतोय यापेक्षा आपण या तालुक्याच्या विकासासाठी, या तालुक्याच्या भवितव्यासाठी आम्ही सर्वांनी भूमिका घेतली. आम्ही उमेदवार उभा करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीकडे आमची आग्रही मागणी आहे की त्याला आम्हाला लोकसभेला आमचं मताधिक्य या तालुक्यामध्ये सर्वाधिक आहे, तर या ठिकाणी संधी भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे. दादा जर भाजपचा म्हणजे महायुतीचा किंवा मित्र पक्षाला तुमच्या जागा असेल तर आपली भूमिका काय असेल? नाही, भूमिका आज त्या ठिकाणी जर तरच्या वक्त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपण सर्वानुमते सर्वांना एकत्र घेऊन, सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन बसलं पाहिजे. निश्चितपणे ही भूमिका या तालुक्याच्या विकासासाठी जे काय करावं लागेल तीच करण्याची भूमिका आमची असणार. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.